त्यांनी सांगितलेलं आहे नक्की काय प्रकार होता आणि याच्यामध्ये तुमच्यावरती नक्की काय एक ते कार्यकर्ते तिकडे असल्याचं आहे की खोटं बोलायला पण काही मर्यादा लागतात, मर्यादा असाव्या लागतात. मला वाटतं आता ज्या पद्धतीने गेल्या लोकसभेपासून या विभागामध्ये एक दहशतीचं वातावरण चालू आहे, त्याच्यामुळे वाटतं शासकीय अधिकारांचा गैरवापर करून ही दहशत जोगेश्वरी विधानसभेमध्ये किंवा उत्तर पश्चिम लोकसभेमध्ये चालू आहे. मला वाटतं कालचा जो प्रकार होता तो कालचा प्रकार काल जरी घटना घडली तरी गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी हे अनुचित प्रकार असे चालू आहे. मला वाटतं माझ्या माहितीनुसार मी स्वतः जे आपले निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना लिखित पत्र 6 नोव्हेंबरला दिलेलं आहे की मातोश्री क्लब हा सार्वजनिक आहे, शासकीय महानगरपालिकेच्या जागेवर आहे आणि असं असताना त्या ठिकाणी रात्री अपरात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवून जे काही आचारसंहिता भंग करणारे प्रकार चालतात त्याच्यावर आळा कुठेतरी घालायला पाहिजे. आता 6 जून नंतर काल 12 जूनपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतली गेली नाही. मला वाटतं हे जर दखल घेतली गेली असती तर कालचा प्रकार झालाच नसता. जेव्हा उमेदवार निवडणूक लढवतात तेव्हा कुठेतरी आचारसंहितेचं पालन हे व्हायला पाहिजे. जेव्हा मला वाटतं की जे काही आहे पारदर्शक निवडणूक लढवली गेली पाहिजे. मग विभागामध्ये कोणाच्या तरी माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भेटवस्तू वाटायच्या, आणखीन काय वाटायच्या आणि हे मला वाटतं आचारसंहितेत बसायला नाही पाहिजे. सखोल चौकशी व्हायला पाहिजे. आणि हे जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना कळलं किंवा मी सोडा पण माझ्या दुसऱ्या पक्षाचे उमेदवार आहेत, म्हणजे मला वाटतं मनसेचे उमेदवार देखील होते, त्यांनी एक तक्रार केलेली आहे. त्या ठिकाणी जवळ 2000 महिलांना काहीतरी वाटपचा कार्यक्रम चालू होता. जेव्हा वाटपचा कार्यक्रम सुरू होतो त्यावेळेला महिलांना काय माहिती नसतं कशासाठी काय आहे, पण ते वाटप चालू होतं. हे कुठेतरी आचारसंहितेचा भंग असणाऱ्या गोष्टी अनेक या ठिकाणी घडत आहेत आणि त्याच्या माध्यमातून मातोश्री क्रीडा संकुल या ठिकाणी प्रतिदिन हजारो लोक त्या ठिकाणी बोलवले जातात आणि वर्दळ सुरू असते. खरं तर ही शासकीय इमारत आहे. त्या शासकीय इमारतीमध्ये कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता किंवा मग तो शासनाने असं मुंबई महानगरपालिका कुठल्या व्यक्तीला तो दिला आहे का, हा मोठा प्रश्न आहे. जो व्यक्तीला दिला असेल तर त्यांनी आपल्या चॅनलसमोर सांगावं की माझ्या मालकीचं आहे, मग कोण त्यांना विचारणार नाही. पण जर शासकीय असेल तर शासकाचे नियम त्यांना पाळायला पाहिजेत आणि शासनाने देखील पाहायला पाहिजेत की नियमाच्या बाहेर राहून काय केलं जातं आहे. तर त्याच्यामुळे अनेक वेळा कळवल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी हे प्रकार घडतात. काल संध्याकाळी गेट पूर्ण बंद होता मात्र पण आता ज्या पद्धतीने दहशत, मी काल सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, माझ्याबरोबर राहणारी मुलं आहेत त्यांना खासदार दमदाटी करतायत, तुम्ही माझ्याबरोबर राहा नाही तर मी खासदार आहे, तुम्हाला उद्या कसा धंदा करता आणखी काय करता बघतो. उदाहरण आहेत माझ्याकडे, समोरची हे चित्र आहे. एवढी दहशत मानवायची खासदारांना गरज का? म्हणजे हिटलरशाही तुम्ही अजून चालवणार, किती दिवस चालवणार आहात? त्या ठिकाणी काय सांगाल? कसं आहे, त्यांच्याकडे आता काय कारणं नाही आहेत, त्याच्यामुळे माझं चारित्र्य हनन करण्याचा एकमेव कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आखलेला आहे. माझा भाऊ आणि हे वेगळे राहत होते, त्याच्यामुळे त्याचा काय माझा संबंध, आम्ही एकत्र राहत नव्हतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, माझ्या सुनेचा जो विषय आहे हा 1.5 वर्षापूर्वी जी काही कारणं तिने कोर्टामध्ये दाखल केलं आहे, त्यांनी जे काय म्हटलं आहे तर कोर्ट त्याचा निर्णय देणार आहे आणि कोर्ट जे काय मला सजा देईल ती मी बघणार आहे. त्याच्यामुळे आणि जर तिच्या बाबतीत असं छळ किंवा आणखीन काय झालं असेल तर तर पोलीस स्टेशनला तक्रार झाली असती. जेव्हा जी 1 वर्ष ती इथे राहिली त्याच्या माध्यमातून एकही पोलिसाला तक्रार नाही. हा कुठेतरी मला ब्लॅकमेल करायचा त्यांचा देखील प्रयत्न आहे. इलेक्शनच्या पूर्वी किंवा आता हे पहिला व्हिडिओ त्यांचा जो आला त्याच्या अगोदर मला सांगितलं होतं 12 वाजेपर्यंत निर्णय द्या. त्याचा निर्णय कसा आहे की त्यांनी म्हणेल ती मान्य करायचं, असं होत नाही. काळीपणाने माझा जर गुन्हा असेल तर मी गुन्ह्याची शिक्षा भोगायला तयार आहे. त्याच्यामुळे कोणाच्या दबावाखाली येऊन कोण मला ब्लॅकमेल करत असेल तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. कारण मी या सर्वसामान्य लोकांमध्ये 35 वर्ष काढली आहेत आणि 35 वर्ष काढल्यानंतर एक माणूस ह्या टोळीच्या बाहेर आणून दाखवा की बाबा माझ्या बाळाने आम्हाला हा त्रास दिला आहे. की एका महिलेने, आमच्या शाखेमध्ये 500 महिला आहेत, 500 महिला आमच्या कार्यक्रमाला येतात. एका महिलेला समोर उभं करा, मग मी त्यांचं नाक असेल त्यांच्यासमोर की मी त्यांचा गुलाम होईन. कुठेतरी महिलांच्या पदराच्या आड लपून वार करण्यापेक्षा आज त्या आदित्य साहेबांचे पाय पकडत होते. आदित्यकडे बालिश बोलतात. जी मातोश्री आहे ना, ही मातोश्री, त्या मातोश्री आशीर्वाद मिळाली आहे आणि त्याच मातोश्रीच्या जी निर्माण झाली, ही अंधेरीची मातोश्री निर्माण झाली, त्याच्यामध्ये आमचे परिश्रम आहेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आमचे श्रम आहेत, कुठेतरी सगळ्या शिवसैनिकांचे आहेत.
बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत आणि त्याच मातोश्रीवरून आज तुम्ही शिवसेनेत डोकी फोडताय. जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुमच्यावर आरोप करत होताच, तुम्ही त्यांच्या हाताखाली काम करत होता, रोज मुजरा करत होता, असा त्यांनी आरोप केला. एक गोष्ट अशी आहे की जेव्हा माणसाचं संतुलन बिघडतं त्यावेळेला माणूस असंच काहीतरी बोलत असतो. वायकर साहेबांचं माझ्या मते आता संतुलन बिघडलं आहे. त्याचं कारण असं आहे की वायकर साहेबांना मी पूर्वीपासून बघत आलो आहे. एक सज्जन माणूस होता 11 मार्चपर्यंत, आणि सज्जन माणूस होता म्हणून आम्ही रोज त्यांची सेवा करत होतो. आमचं त्यांना गुरु मानलं होतं आणि 11 मार्चपर्यंत आम्ही ते पाळत होतो. 11 मार्चला जेव्हा त्यांनी आपला स्वतःचा निर्णय बदलला तिथपासून आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेमध्ये काम केलं आहे. हा आमचा गुन्हा आहे का? आम्ही त्यांच्याबरोबर जायचं त्यांच्या फॅमिलीला निवडून देण्यासाठी का? आम्हाला काय पोचलायचं नाही? मी सुद्धा शिवसेनेने मला 2 वेळा तिकीट दिली. ती तिकीट माझ्या मेहनतीवर दिली, लोकांच्या बरोबर माझा जो काही संबंध आहे त्याच्यामुळे दिली. शिवसेनेमध्ये जे काही मी काम केलं त्याच्या माध्यमातून दिली. काय ह्यानी मला तिकीट नाही दिली. उलट माझा पत्ता काढण्यासाठी उमेदवार तयार करून ठेवले होते. कसं आहे की चोराच्या उलट्या बॉम्बा बोलतात, तो तसा प्रकार आहे. स्वतःचं झाकून ठेवायचं, दुसऱ्याचं वाकून बघायचं. फॅमिलीचा मॅटर आहे ना, स्वतःच्या फॅमिलीची हिस्ट्री सांगा काय आहे. जॉईंट फॅमिली आहे, माझी जॉईंट फॅमिली जाहीर सांगतो. ज्या माझ्या सुनेला पण मी सांगितलं होतं आमची जॉईंट फॅमिली आहे, तुला जमत असेल तर ठीक आहे, नसेल जमत तू आताच तुझा विचार कर. तुमची पण जॉईंट फॅमिली. तुमचा भाऊ कुठे होता? तुम्ही कुठे होते? तुमच्या भावांना किती तुम्ही प्रतिसाद दिला? आम्हाला तोंड उघडायला लावू नका. मी पहिलंच सांगितलं आहे, आम्हाला बॉल देऊ नका. बॉल दिला तर आम्ही षटकार मारणार. आम्ही आज पण रिस्पेक्ट करतो, प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही जेव्हा राहिलो आमच्यावर संस्कार आहेत. कुठेतरी कोणाला तरी बदनाम करायचा प्रयत्न करू नका. आणि काय होणार आहे, तुम्ही म्हणता ना निवडणुका, मग तुम्ही तुमचे स्वतः निवडून आल्यानंतर मिसेस होत होते की माझ्याबरोबर एवढी लोक निर्व्यसनी आहेत. 2000 माझे कार्यकर्ते निर्व्यसनी आहेत. जर ते निर्व्यसनी होते, ते हिंदू सम्राट बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झाले होते, त्या जागेवरच आहेत. तुमच्याबरोबर आज सगळ्या गुंडांची टोळी फिरते आहे आणि काल सगळी होती ती गुंडांची टोळी होती. मला वाटतं तो हुसेन ज्याच्यावर अनेक केसेस आहेत, म्हस्के जी नावं पोलिसांनीच घेतलेली आहेत, असे 5-6 गुंड तो दुसरा तो जब्बार म्हणजे हे जे लोक आहेत यांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे ते तपासावं आणि त्याच्यानंतर ठरवावं. जेव्हा तुमच्याबरोबर निर्व्यसनी लोक होते ते शिवसेनेमध्ये आहेत आणि शिवसेनेत महिलांचा सन्मान करणं हे तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही आहे. मला वाटतं याच्याच माध्यमातून एक वेगळा म्हणजे बदनामी करण्याचा आता त्यांना काय सापडत नाही. ते माझं वैयक्तिक बदनामी करायचा देखील प्रयत्न चालू आहे. माझ्या घरचा जो विषय आहे, जो सुनेचा विषय आहे, हा डोमेस्टिक व्हायलन्स आहे आणि ती 1.5 वर्षापूर्वी घर सोडून गेलेली आहे. त्याच्या अगोदर आता शेवटी प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चालू आहेत, सगळ्या घरामध्ये आहेत. मुंबई शहरामध्ये आज जर फॅमिली कोर्टमध्ये गेलात तर एवढी गर्दी आहे, ती याच्याच मानसिकतेने आहे. पण तो विषय कोर्टामध्ये चालू आहे, त्याच्यावर मी आता बोलू शकणार नाही. पण त्याचा कुठेतरी हे देऊन माझी बदनामी करण्याचं काम या ठिकाणी चालवलेलं आहे. माझी दुसरा एक विनंती आहे, म्हणणं आहे की मला माझ्या जीविताला या ठिकाणी धोका आहे. कारण त्यांना कुठलं सापडत नाही. तळागाळात लोकांच्या माध्यमातून जो मला प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यामुळे या खासदारांचं त्या उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्याच्यामुळे आज ते मला कुठल्या ना कुठल्यापर्यंत बदनाम करणं किंवा माझ्यावर हल्ला देखील व्हायची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे मला संरक्षणाची गरज आहे. मी आता माननीय शिवसेना नेते अनिल परब साहेब किंवा अमोल कीर्तीकर यांच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा करून मी पोलीस स्टेशनला जाणार आहे, DCPकडे जाणार आहे आणि माझ्या बाबतीत मला संरक्षणाची मागणी देखील करणं गरजेचं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.